Okay, today we will design a COVID center, okay, which I have designed for our college. Okay. Okay. आपण युजुअल स्टेप फॉलो करतो ते फॉलो करायचं. टेक अ न्यू प्रोजेक्ट. ओके, just click on space. Okay, give a name to your file. Okay, give a name to your file. I will give COVID center. Okay. Okay, give a location to this file. Okay, and unit should be in meter and in kilonewton. Okay, length unit should be meter and force unit should be in kilonewton. Okay, click on next. Okay, check add beam box. Okay, and click on finish. Okay, now this window will open. Okay, so very first step is go to snap node beam command. Okay, in snap node beam go to edit. Okay, and select xz plane. Okay, select xz plane. Okay, तर कोकरे सरांनी डायमेन्शन्स दिलते 50 फीट बाय 40 फीट चा प्लॅन आहे आणि त्या प्लॅन मध्ये आपल्याला स्टील प्लस आरसीसी असं कॉम्बिनेशन स्ट्रक्चर तयार करायचंय. समजलं? जे कॉलम्स असणार आहेत ते स्टीलचे असतील. हा बोला. काय ते आवाज येत आवाज तुटतो. आता येतो व्यवस्थित आवाज? हा येतो. ओके, सो आपल्या कोविड सेंटरचे डायमेन्शन्स काय आहेत? 40 फीट बाय 50 फीट. ओके, फीट मध्ये. ओके, त्याला आपल्याला फर्स्ट मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. सो आपलं स्ट्रक्चर कसं असणार आहे? जे फाउंडेशन असणार आहे ते आरसीसी फाउंडेशन असणार आहे. ठीक आहे, आणि जे वरती कॉलम्स आणि बीम्स असतील ते आपले स्टीलचे असतील आणि स्लॅब असेल तो आपला कॉन्क्रीटचा असेल. समजलं? समजलं का? समजलं का काय काय करायचं आपल्याला ते? समजलं का? बेसिक आयडिया आली की काय करायचं आपल्याला? सो आपण काय करणार आहे? एक कोविड सेंटर डिझाईन करणार आहे. ठीक आहे, ज्याचे कॉलम्स आणि बीम्स हे स्टीलचे असतील. ओके, आणि फाउंडेशन पर्यंत कॉन्क्रीट असेल आणि स्लॅब हा कॉन्क्रीटचा असेल. समजलं? आणि ज्याची लेंथ 50 फीट असेल आणि विड्थ 40 फीट असेल. ओके, 2 फ्लोअर्सचं आपल्याला हे कोविड सेंटर डिझाईन करायचं. कळलं आता? हा ओके ओके ओके, सो व्हेरी फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं? मॉडेलिंग करायचं.
सो आपल्याला डायमेन्शन्स काय आहेत? लेंथ इज 50 feet and width is 40 feet. Okay, first convert foot into meter. Okay, so 40 foot म्हणजे 40 into 3.305, right? 40 into 0.305 किती आलं? 12.20 येते. कॅल्क्युलेट करा किती येतं. 40 feet ला मीटर मध्ये कन्वर्ट करा. 1 feet is equals to 0.305 meter. ओके, सांगा 40 feet मीटर मध्ये किती येतं? सांगा पटकन सांगा. 40 feet ला मीटर मध्ये कन्वर्ट करा. पटकन सांगा. 40 feet ला मीटर मध्ये कन्वर्ट करा. 1 foot is equals to 0.305 meter. मग 40 foot is equals to सांगा रे बाळांनो. किती म्हणाला? 12.192. Okay, round figure. I will take 12.20 meter. Okay, so it's along x direction. Okay, so click on link step and go to node cursor आणि हा नोड सिलेक्ट करायचा आणि क्लिक ऑन ओके. ठीक आहे, ही आपली झाली विड्थ. ओके, आता लेंथ किती आहे त्याची? 50 मीटर. ओके, नाउ सिमिलरली कन्वर्ट 50 फूट इनटू मीटर. ओके, सांगा किती येते 50 फूट इन मीटर? 15.24. 15.24. ओके, याला पण मी राउंड फिगर घेईन 15.20. ओके, आणि क्लिक ऑन लिंक स्टेप. ठीक आहे, आता हे कुठल्या डायरेक्शनला असेल सांगा? हे असेल आता झेड डायरेक्शनला. ओके, ओके, झेड डायरेक्शनला असेल. क्लिक ऑन ओके. ओके, सो सपोज मी 3 मीटरचा अप्रॉक्सिमेटली 3 मीटरचा एक बे कन्सिडर केला. ओके, तर माझे 12.20 मध्ये किती बेज येतील सांगा? अप्रॉक्सिमेटली 3 मीटरचा एक बे कन्सिडर केला तर किती बीम्स येतील त्याच्यामध्ये? सॉरी, किती कॉलम्स येतील त्याच्यामध्ये? 4. किती कॉलम्स येतील सांगा? आता ही जी विड्थ आहे त्याला मला डिवाइड करायचंय. ओके, म्हणजे इथे मला कॉलम्स पुट करायचे आहेत. ओके, त्यासाठी मी काय करणार? हा बीम सिलेक्ट करणार आणि कशात जाणार? इन्सर्ट नोड ऑप्शन मध्ये जाणार. ठीक आहे, इन्सर्ट नोड मध्ये गेल्यास सपोज माझा एक बे हा 3 मीटरचा आसपास असेल. ओके, सो 4 त्रिकम 12. ओके, सपोज 4 असतील म्हणजे इथे मला 4 बीम्स हवे आहेत. त्यासाठी एन किती असेल माझा? 3. ओके, जस्ट क्लिक ऑन ऍड एन पॉइंट. इथे आलं
इथे बघा इंटरसेक्शन पॉइंट्स दाखवता येते. ओके, इथे इंटरसेक्शन पॉइंट्स दाखवता येते. दिसतंय हे इंटरसेक्शन पॉइंट? ओके, समजलं हे? अँड क्लिक ऑन ओके. हे काय केलं समजलं इथे? समजलं का सांगा? येस मॅडम. ओके, सो सिमिलरली या साईडला करायचं. ओके, आता हे खाली जे आपलं ग्रीड आहे ते ऑफ करा. ते ऑफ करण्यासाठी काय करायचं? ते स्नॅप नोड बीम क्लोज करायचं, ते ऑफ होतंय. ओके, आता हा सिमिलरली अलॉंग लेंथ. ओके, क्लिक दिस लॉंग 15 मीटर बीम. ओके, याच्यामध्ये मला नोड इन्सर्ट करायचे. सो आय विल गो टू नोड इन्सर्ट नोड कमांड. ठीक आहे, आणि एन किती असेल इथे? 4. मला इथे अप्रॉक्सिमेटली 3 मीटरचा बेक पाहिजे. ओके, जस्ट क्लिक ऑन ऍड एन पॉइंट. इथे प्रिव्ह्यू येतोय. ठीक आहे, इथे हे जे बॉक्स आहे तिथे प्रिव्ह्यू येतोय, आणि इथे इंटरसेक्शन पॉइंट म्हणून खाली 3-4 इंटरसेक्शन पॉइंट्स येतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिसतंय की फर्स्ट हा 3.04 मीटरचा आहे, सेकंड 6.08 मीटरचा आहे. समजलं? इथे आपण प्रिव्ह्यू बघू शकतो आणि क्लिक ऑन ओके. ओके, हे झालं. आता आपल्याला याची ग्रीड बनवायची आहे. ओके, त्यासाठी काय करायचं? हे सिलेक्ट करून घ्या. हे सिलेक्ट करून घ्या आणि अगेन गो टू ट्रान्झिशनल रिपीट कमांड इन एक्स डायरेक्शन ओनली. ओके, आपल्याला डायरेक्शन नाही ना कळाली तर काय करायचं? हा जो छोटा बॉक्स आहे त्याच्याकडे बघायचं. ओके, आणि त्याच्या अलॉंग जायचं. ठीक आहे, हा ग्लोबल मध्ये इथे आपल्याला या साईडला बॉक्स करायचं. ओके, एक्स डायरेक्शन मध्ये आपल्याला बॉक्स करायचं. ओके, हे आपल्याला कॉपी करायचं. मग सिलेक्ट ग्लोबल एक्स डायरेक्शन. ओके, आता किती वेळा कॉपी करायचंय? या नोडला एक कॉपी करायचंय, या नोडला एक कॉपी करायचंय, या नोडला आणि या नोडला. किती नोड्स आहेत? 4 नोड्स आहेत. सो नंबर ऑफ स्टेप्स विल बी 4. ओके, आता या नोडला कॉपी करायचंय. डिस्टन्स किती आहे बघायचं. आता डिस्टन्स काय करायचं? आपल्याला एक्झॅक्ट लक्षात नाहीये. पॉइंट मध्ये डिस्टन्स द्यायचं आणि आता माझ्या लक्षात नाहीये की काय दिलेलं मी. सो जस्ट गो टू डिस्प्ले नोड टू नोड डिस्टन्स कमांड. ओके, इथं एरो आहे, रेड ह्याने एरो केलाय आणि नोडचं साइन आहे, त्याच्यावरती जायचं आणि हे डिस्टन्स मेजर करायचं. किती आहे? 3.05. ओके, जस्ट ते द्यायचं 3.05. ओके, ते डिस्टन्स इथे पुट करायचं आणि क्लिक ऑन लिंक स्टेप अँड क्लिक ऑन ओके. ओके, आपण सिलेक्टच नाही केलेलं. सो सिलेक्ट दिस बीम्स. अच्छा, ओके, हे सिलेक्ट करा आणि क्लिक ऑन ओके. ओके, ही ग्रीड कशी तयार केली आणि का केली ते समजलं? हे जस्ट डायमेन्शन आहे, ते ऑफ करण्यासाठी जिथून आपण डिस्प्ले नोड टू नोड डिस्टन्स आहे त्याच्यावर क्लिक केलं तर त्याच्या शेजारचं आहे एक आयकॉन, रिमूव्ह ऑल नोड टू नोड डिस्प्ले डिस्टन्स. जस्ट त्याच्यावरती क्लिक केलं की ते ऑफ होतं. ओके, समजलं इथपर्यंत काय केलं ते आपण? ठीक आहे,
समजलं हे? हो मॅडम. Okay, now just give a height to this structure. Okay, त्यासाठी काय करायचं, कंट्रोल ए प्रेस करायचं, म्हणजे हे पूर्ण सगळे बीम्स सिलेक्ट होतील. ओके, हे बीम्स कसे सिलेक्ट करायचे, कंट्रोल ए प्रेस करायचं आणि हे सगळे बीम्स सिलेक्ट करायचे. ठीक आहे, अगेन गो टू ट्रान्झिशनल रिपीट कमांड. आणि आता डायरेक्शन कुठली असेल, इथे बघा हे छोटूसा बॉक्स आहे, त्याच्यात बघा डायरेक्शन कुठली असेल, आता वाय डायरेक्शन असेल. ओके, आता मला G+1 बिल्डिंग करायची. G+1 म्हणजे किती फ्लोअर्स असणार, 2 फ्लोअर्स असणार. ओके, 2 फ्लोअर्स प्लस माझं सबस्ट्रक्चर म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स किती झाले, 3. ओके, आणि इच स्टेप इच फ्लोअर माझं कितीचा आहे, 3. सपोज इच स्टोरी माझी 3.5 ची आहे. ओके, आणि जे खालचं स्पेसिंग आहे, म्हणजे सॉरी जे सबस्ट्रक्चर आहे ते माझं 1.5 मीटरचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो क्लिक ऑन लिंक स्टेप अँड क्लिक ऑन ओके. ओके, आणि हे जे खालचं आहे ते डिलीट करायचं. ठीक आहे, समजलं? जस्ट आता नेक्स्ट स्टेप काय असेल आपलं, नेक्स्ट स्टेप असेल, आता इथलं मॉडेलिंग झालं आपलं. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप आपण बघूया प्रॉपर्टीज असाइन कशा करायचा. ठीक आहे, जस्ट कीप युअर स्ट्रक्चर इन फ्रंट व्ह्यू आणि प्रॉपर्टी असाइन करायचं. ठीक आहे, जस्ट मी तुम्हाला सांगते, हा जो खालचा बॉटमचा जो हे आहे डिस्टन्स आहे 1.5 मीटर पर्यंत. ओके, हे असणार आहे आपलं कॉन्क्रीटचं. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर असणार आहे आपलं ते असणार आहे कॉन्क्रीटचं, आणि हे जे वरचं स्ट्रक्चर असणार आहे ते असणार आहे आपलं स्टीलचं. हे वरचं जे 7 मीटरचं स्ट्रक्चर आहे ते असणार आहे स्टीलचं. समजतंय हे? समजतंय हे? येस मॅडम. हा, ओके. सो मी आता काय करेन, आपल्याला इथं आता सेक्शन प्रॉपर्टी देताना कॉन्क्रीट ऍज वेल एज स्टील हे दोन्ही सेक्शन सिलेक्ट करायचे. ठीक आहे, हे दोन्ही सेक्शन्स आपल्याला डिफाईन करायचे. ठीक आहे, सपोज माझं कॉलमची आणि बीमची दोन्हीची साईज आहे ती 0.45 स्टँडर्ड साईज आहे, 0.45 बाय 0.23. ठीक आहे, आता इथे हे जे डायग्राम बघितली तुम्ही, इथे जे रेक्टँगल दाखवलाय त्यांनी, ओके, त्यातला हा YD आहे. ओके, ती असते ती लॉंग साइड असते आणि ZD असते ती शॉर्टर साइड असते. ठीक आहे, त्यामुळे इथे डिस्टन्स पुट करताना YD ला लॉंगर लेंथ प्रोव्हाइड करायची, जास्त जी हायर लेंथ प्रोव्हाइड करायची, आणि ZD ला शॉर्टर लेंथ डिस्टन्स शॉर्टर लेंथ प्रोव्हाइड करायची. ठीक आहे, समजलं हे? ZD हा शॉर्टर साइड आहे आणि YD हा लॉंगर साइड आहे. ओके, जस्ट क्लिक ऑन ऍड. ओके, अगेन सेक्शन डेटाबेस मध्ये जायचं. ओके, सेक्शन डेटाबेस मध्ये जाऊन आपण जे काही लागणार आहे आपल्याला स्टील सेक्शन्स आहेत ते सिलेक्ट करायचे. ओके, कसं करायचंय, त्यासाठी फर्स्ट इंडियन सेक्शन मध्ये जायचं. इंडियन सेक्शन मध्ये आता मला कुठले कुठले सेक्शन्स लागतील, एक बीम साठी लागेल, एक कॉलम साठी लागेल. ठीक आहे, सो बीम साठी ISMB 125 घेतला मी. ओके, क्लिक ऑन ऍड. आणि कॉलम साठी ISMC 200 घेतला मी. ISMC 175 घेतला मी. ओके, नाउ जस्ट क्लिक ऑन ऍड. ओके,
आता आपण इथे वॉल्स आहे, वॉल्स आणि प्लेट. ओके, स्लॅब जे म्हणतोय. ओके, स्लॅबचं वेट कशावर जातं? प्रॅक्टिकली आपण तुम्ही थेअरीमध्ये शिकला असाल की स्लॅबचं वेट कशावर जातं? हे बीम्स वरती जातं, बीम्सचं कॉलम वरती जातं, कॉलमचं फाउंडेशन वरती जातं आणि फाउंडेशनचं ग्राउंड वरती जातं. बरोबर आहे. आपण स्लॅब कसा प्रोव्हाइड करतो? स्लॅब मध्ये प्लेट यूज करून करतो. ठीक आहे. मग आता इथे आपण स्लॅब का नाही ऍड करत आहे? आपण इथे स्लॅब नाही ऍड करणार आहे. डायरेक्ट आपण काय करणार आहे? स्लॅबचं जे वेट येणार आहे, जे डेड वेट येणार आहे स्लॅबचं, ते आपण कॉलमला डायरेक्ट असाइन करणार आहे. प्रॅक्टिकली काय होतं, आपण जर इथे प्लेट्स प्रोव्हाइड केल्या, ठीक आहे, आपण इथे जर प्लेट्स प्रोव्हाइड केल्या, प्लेट्स म्हणजे आपण इथे जर स्लॅब प्रोव्हाइड केला, ठीक आहे, तर काय होतं, अननेसेसरी मुवमेंट्स क्रिएट होतात स्टॅड मध्ये. ठीक आहे, स्टॅड मध्ये अननेसेसरी मुवमेंट्स क्रिएट होतात जर आपण प्लेट यूज केली तर. ओके, त्याच्याऐवजी आपण काय करायचं, जे काही त्या प्लेटचं वेट असणार आहे ते बीम्सला असाइन करायचं. सो मुवमेंट्स आपल्या क्रिएट नाही होणार, आणि मुवमेंट्स क्रिएट नाही झाला म्हणजे आपण लोअर सेक्शन सिलेक्ट करू शकतो. ओके, मुवमेंट्स क्रिएट झाला तर आपल्याला हायर सेक्शन सिलेक्ट करावा लागतो. समजतंय मी काय म्हणाले ते? समजलं मी काय म्हणाले ते? जरी नसेल समजलं तरी जेव्हा आपण लोडिंगचा पार्ट येईल तेव्हा कळेलच तुम्हाला. जस्ट मी थोडीशी आयडिया दिली. समजलं तर ठीक आहे, उत्तम. नाही समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण बघूया. ठीक आहे, तर हे रेक्टँग्युलर 0.45 बाय 0.23 ते असाइन करायचंय. ठीक आहे, सो आपला कॉन्क्रीटचा कुठला पार्ट आहे? हा कॉन्क्रीटचा पार्ट आहे. ओके, फक्त तेवढ्यालाच ते असाइन करायचं. ओके, फक्त एवढा पार्ट कॉन्क्रीटचा आहे. जो इथे सिलेक्टेड पार्ट दिसतोय तो कॉन्क्रीटचा आहे, आणि तेवढ्याला हे रेक्टँग्युलर 0.45 बाय 0.23 असाइन करायचं. ओके, क्लिक ऑन असाइन अँड ओके. ठीक आहे, समजलं हे? समजलं का इथपर्यंत? येस मॅडम. ओके, सो आता हा ISMB 125 हा द्यायचा आहे बीमला. ओके, सो सिलेक्ट ऑल द बीम्स. बीम्स सिलेक्ट करायचे. ओके, ओके, बीम्स सिलेक्ट केले. बीम सिलेक्ट करायचं आणि ते असाइन करायचे. ठीक आहे, आता आधी आपण काय करायचो, याच्या आधी आपण सिलेक्ट मध्ये जायचो. आपण काय करायचो, सिलेक्ट मध्ये जायचो, बीम्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस करायचो. इथे करता येईल का? ते नाही करता येणार, कारण आपला जो खालचा पार्ट आहे तो पण सिलेक्ट होईल जर मी सिलेक्ट बीम्स पॅरलल टू एक्स आणि झेड ऍक्सिस केलं तर. ठीक आहे, त्यासाठी इथे सिलेक्ट कसं करायचं, फ्रंट व्ह्यू मध्ये स्ट्रक्चर ठेवायचं आणि जस्ट कंट्रोल प्रेस करायचं आणि हे जे बीम्स आहेत ते सिलेक्ट करायचे. ठीक आहे, हे जे बीम्स आहेत ते सिलेक्ट करायचे. समजलं कसं करायचं ते? ओके, सिमिलरली बीम्स सिमिलरली कॉलम्स सिलेक्ट करायचे आणि असाइन करायचे.
1 बाय 1 कॉलम सिलेक्ट करायचे आणि असाइन करायचे. ठीक आहे. ओके. आणि जेव्हा आपण सिलेक्ट करेल ना तेव्हा थोडस याच्यामध्ये जाऊन बघायचं, आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये जाऊन बघायचं की आपण सिलेक्ट केलेला पार्ट बरोबर सिलेक्ट केलाय का. आता इथे बघितलं आपण, फ्रंट व्ह्यू मध्ये बघितलं तर दिसतंय आपल्याला की मी कॉलम सिलेक्ट केलेत. ठीक आहे. तेच जर मी आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये जाऊन बघितलं तर मी कॉलम तर सिलेक्ट केलेत, पण अलॉंग विथ दॅट आय हॅव सिलेक्टेड बीम्स एज वेल. सो ते चुकीचं आहे. मग काय करायचं, अगेन फ्रंट व्ह्यू मध्ये जायचं, डिसिलेक्ट करायचं फर्स्ट आणि 1 बाय 1 सिलेक्ट करायचं. ओके. 1 बाय 1 सिलेक्ट करायचं. आणि एकदा आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये चेक करायचं की माझ्याकडून सगळे कॉलम सिलेक्ट झालेत का, बीम सिलेक्ट होता कामा नये. ठीक आहे. जस्ट गो टू असाइन टू सिलेक्टेड बीम्स अँड असाइन इट.